नागपंचमी म्हटलं की कोकणातल्या घराघरात आठवण येते ती या पारंपरिक पातोळ्यांची। हळदीच्या पानात वाफवलेले खोबऱ्या गुळाच्या सारणाने भरलेले हे पातोळे म्हणजे नागपंचमीच्या सणाची खास चवच। आज आपण कोकणच्या पारंपरिक पद्धतीने अगदी मऊ, सुगंधी आणि चविष्ट असे पातोळे बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलवर। अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। सर्वात आधी आपण पातोळ्यासाठी लागणारे सारण तयार करून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये किसलेलं खोबरं आणि गूळ घाला। इथे मी 1 वाटी खोबऱ्यासाठी पाऊण वाटी गूळ घेतलं आहे। आता हे मिश्रण मंद आचेवर शिजवायचं। आता यात काजूचे तुकडे घाला आणि छान मिक्स करून घ्या। आता यात वेलची पूड घाला। या वेलचीमुळे पातोळ्यांना खूप छान सुगंध येतो। शेवटी तूप घाला आणि सारण थोडंसं घट्ट झालं की गॅस बंद करा। सारण पूर्णपणे थंड होऊ द्या। आता पातोळ्यांसाठी तांदळाचं पीठ तयार करून घेऊया। एका भांड्यात पाणी गरम करून त्यात थोडंसं मीठ आणि तूप घाला। पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये हळूहळू तांदळाचं पीठ घाला आणि सतत हलवत राहा। 1 कप तांदळाचं पीठ आणि 1 कप पाणी हे माझं पातोळीच्या पिठाचं परफेक्ट मेजरमेंट आहे। पीठ एकत्र आलं की गॅस बंद करा आणि थोडं झाकून ठेवा। पीठ थोडं कोमट झालं की हाताला तेल लावून ते छान मळून घ्या। एक खास टीप, पातोळीचं पीठ मऊ आणि लवचिक असणं खूप महत्त्वाचं आहे। पीठ ना खूप घट्ट ना खूप सैल, अगदी मऊसर असेल तर पानावर सहज पसरतं आणि पातोळ्या एकदम मऊ होतात। आता आली पातोळ्यांची सगळ्यात सुंदर आणि महत्त्वाची स्टेप। हळदीची पानं स्वच्छ धुवून पुसून घ्या। त्यावर तांदळाच्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन लाटणीच्या सहाय्याने अगदी पातळ थर पसरवा। लाटणीला थोडंसं तेल लावा म्हणजे ते पिठाला चिकटणार नाही। थर खूप जाड ठेवायचा नाही, नाहीतर पातोळे मऊ होणार नाहीत। एका बाजूला तयार केलेलं खोबऱ्याचं सारण पसरवा आणि पान अलगद दुमडून बंद करा। अशाच प्रकारे सर्व पातोळे तयार करून घ्या। तुम्ही पातोळे कोणत्या पद्धतीने बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। एका पातेल्यात पाणी गरम करून पातोळे वाफवायला ठेवा। पातोळे साधारण 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्या। पानातून येणारा हा सुगंध म्हणजे अगदी घरच्या पारंपरिक स्वयंपाकाची आठवण। पातोळे शिजले की गॅस बंद करा आणि थोडं थंड होऊ द्या। गरमागरम पातोळे प्लेटमध्ये सर्व्ह करा। हे पातोळे गरमागरम खायला खूपच स्वादिष्ट लागतात। खोबऱ्याचं गोड सारण आणि हळदीच्या पानांचा सुंदर सुगंध एकदम अप्रतिम। आता हळदीचं पान अलगद उघडा। वाह, किती सुंदर आणि मऊ पातोळे तयार झालेत।
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुक विथ अक्षता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.